कोपरगाव शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी गांधी स्मारक परिसरात शनिवार दिनांक 14 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 2:30 वाजण्याच्या सुमारास घडलेल्या गॅस टाकीच्या स्फोटाने परिसर हादरवून गेला। हलवाई वडेवाले या खाद्यपदार्थाच्या दुकानात अचानक झालेल्या या दुर्घटनेत 21 वर्षीय युवक जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत। प्राथमिक माहितीनुसार गॅस टाकीच्या पाईपमध्ये बिघाड झाल्याने गॅस गळती सुरू झाली। परिस्थितीचं गांभीर्य लक्षात येण्याआधीच साचलेल्या गॅसने पेट घेतला आणि काही क्षणातच जोरदार स्फोट झाला। स्फोटाचा आवाज दूरवर ऐकू गेला असून परिसरात काही काळासाठी भीतीचं वातावरण निर्माण झालं। नागरिकांनी घाबरून सुरक्षित स्थळी धाव घेतली। घटनेनंतर स्थानिकांनी तत्परता दाखवत जखमी युवकाला तात्काळ शहरातील खासगी रुग्णालयात हलवलं। डॉक्टरांनी त्याची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं असून तो धोक्याबाहेर असल्याची माहिती मिळाली। सुदैवाने या घटनेत मोठी जीवितहानी टळली। स्फोटामुळे दुकानातील साहित्याचं नुकसान झालं असून आर्थिक तोट्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय। माहिती मिळता संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाची प्रक्रिया सुरू केली आहे। गॅस उपकरणांची नियमित तपासणी व सुरक्षित वापर याबाबत प्रशासनाकडून व्यापाऱ्यांना सूचना देण्यात आल्या। सम्राट न्यूज साठी संपादक अजय विघे, कोपरगाव। मोठा अनर्थ होता टळला आहे। या ठिकाणी गॅसच्या टाकीचा अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये ब्लास्ट झाला आणि सुदैवाने यात कुठली जीवितहानी झाली नाही व कुठल्याही प्रकारचे नुकसान वेळीच गॅसचे बटन बंद केलं गेलं, त्याच्यामुळे मोठा अनर्थ टळला आणि आतमध्ये जे ग्राहक होते त्यांनी लगेचच बाहेर धाव घेतली व गल्लीतील सर्व इथे जमा झालेल्या लोकांनी वेळोवेळी तिथे पळून पटकन तिथे गॅसची टाकी वगैरे होती ती बाहेर काढून ठेवली आणि जिकडे तिकडे सर्व शांततेत कुठलाही जीवितहानी न होता, कुठलाही त्रास न होता, कोणालाही कुठलाही काही प्रकारची हानी झालेली नाही आणि अशा प्रकारे या ठिकाणी ही घटना घडली।